आहे. पण वरिष्ठ पातळीवरती तुमचं काही संवाद झालेला आहे, तुमच्या नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे. काय तुमचं म्हणणं नेमकं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे का? अजून काही चर्चा झालेली नाही, पण निश्चितपणे चर्चा होईल. आमचं पक्ष नेतृत्व सुज्ञ आहे. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः जिल्हा प्रमुख राहिले आहेत. त्यांना जिल्हा प्रमुख काय असतो आणि जिल्हा प्रमुखाच्या अडचणी काय आहेत आणि जिल्हा प्रमुखाला कसं काम करावं लागतं, ह्या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः केलेल्या आहेत. निश्चितपणे ही गोष्ट त्यांच्याजवळ पोचल्यानंतर ते अतिशय काळजीनं हा विषय हाताळतील आणि माझा विश्वास आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे ते भूमिपुत्र आहेत. खरं तर आम्ही कायम त्यांचं पाठराखणच केलेले आहे. एक जिल्हा प्रमुख म्हणून पण, एक शिवसैनिक म्हणून पण आणि एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून पण साहेबांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून केलं वगैरे, तो काय मुख्यमंत्री हा शिवसेनेचा भाग नव्हता, पण मुख्यमंत्री असण्यापेक्षा जिल्हा प्रमुख ही जी त्यांची भूमिका होती, यापूर्वी पण आम्ही त्यांचं काम पाहिलं. फार वर्षापूर्वी माझ्या घरी पण एक वेळ येऊन गेले होते आमदार असताना. अंगापूरलाच त्या शरद पेन्शनच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी एक 10-15 मिनिट वेळ होता, चहाला थांबले होते आणि ते मला ओळखतात चांगल्यापैकी. मला ओळखतात जयवंतराव शेलार म्हणून, ते जुने शिवसैनिक आहेत आणि ते शेवटच्या माणसापर्यंत जाऊन काम करणारं नेतृत्व आहे ते आमचं. निश्चितपणे मला खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेब या गोष्टीमध्ये लक्ष घालतील आणि चंद्रकांत जाधव काय फार महत्त्वाचा नाही, म्हणजे त्यांच्यासाठी नाही, पक्षासाठी नाही, परंतु जिल्हा प्रमुख हे पद जोपर्यंत पृथ्वी तलावरची जीवसृष्टी आहे तोपर्यंत राहिलं पाहिजे, शिवसेना राहिली पाहिजे, ह्या मताचा मी आहे आणि ती राहील. आणि ते राहण्यासाठी एकनाथ शिंदे सारखे अनेक नेतृत्व पुढं पण येतील, आत्ता पण आहेत. ते निश्चितपणे ह्याच्यावर बारकाईने विचार करून योग्य माणसाला योग्य समज देतील. खरं तर दादा, तुम्हाला विचारायचं मला असं की महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून काम करत असताना खरं तर भारतीय जनता पक्षाचं एक स्वतंत्र भूमिका आहे, त्यांच्या वेगळ्या पद्धतीने ते काम करतायत, तुमची स्वतंत्र भूमिका आहे. नुकतंच जिल्हा परिषदचा एक प्रकार घडला, त्यामध्ये खऱ्या अर्थानं या गोष्टी काही घडल्या, यामुळं कदाचित एक गटबाजी तयार होतीये शिवसेनेमध्ये. ज्या काही लोकांना म्हणजे विचारात घ्यायचंय त्यांना जाणीवपूर्वक बाजूला केलं जातंय, असं काही सुरू झालेलं आहे का? वास्तविक तुम्हाला सांगतो असं काही नाही आहे, परंतु माझ्याही जीवाला तो चटका लागलेली गोष्ट आहे. जिल्हा परिषदचं निवडणुकीचा जो विषय झाला त्याच्यामुळं माझ्याही मनाला फार मोठी जखम झालेली आहे. मी शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून मला सातारा जिल्ह्यामध्ये लोक ओळखतात, पाहतात. आणि तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, दिल्लीपासून गल्लीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मी काँग्रेस भवनचं आंदोलन केलं होतं, तोडफोडचं, तुम्हाला माहीत असेल. म्हणजे त्यांची सत्ता दिल्लीत पण होती आणि राज्यात पण, आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत संपूर्ण त्यांची सत्ता काबीज असताना त्यांच्या विरोधात मी आंदोलन केलं आहे आणि त्यांच्या कार्यालयात जिल्ह्याच्या घुसून केलेलं आंदोलन आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याच पक्षातील लोक आता भाजपमध्ये आहेत आणि त्या लोकांनी आमच्या पालकमंत्र्यांचा कुठंतरी गालबोट लागलंय, अपमान झाला आहे. निश्चितपणे हा बदला घेतला पाहिजे. ही गोष्ट गंभीर आहे शिवसैनिकांच्या दृष्टीने, कारण शिवसेना कधी सत्तेचा विचारच करत नाही. ठीक आहे, सत्ता तर असलीच पाहिजे, परंतु न्याय जर आपल्याच अन्याय झाला तर मग आपण दुसऱ्यांना न्याय काय देणार, ह्या मताचा आहे. म्हणजे मला माझ्या जीवावर लागलेला तो विषय आहे की नाही झालं पाहिजे होतं ते. सत्ता ठीक आहे, तुम्हाला सत्ता पाहिजे होती, तुम्ही बसून मग वरिष्ठ लेवलला चर्चा व्हायला पाहिजे होती. आमची जास्त लोक होते, आम्हाला काय पद्धत कमी जास्त करून त्यांनी ते करायला पाहिजे होतं, पण ती न करताची त्यांनी जी पद्धत वापरली त्याची चुकीची आहे. ती माझ्या जीवावर लागलेला विषय आहे. तो माझ्याच नाही तर मी बोलतो म्हणजे आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या जीवावर लागलेला विषय आहे. कारण आम्ही ह्या गोष्टीला 3 महिने होत आले, सर्वसाधारण 3 महिने होतील मला वाटते. एवढ्या काळामध्ये अनेक शिवसैनिकांच्या माझ्या गाठीभेटी झाल्या, मुलाखती झाल्या, आमच्या बैठका झाल्या. त्याच्यामध्ये प्रत्येक शिवसैनिकांनी खंत व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर आम्ही सगळ्यांना सांगितलं आपल्याला ह्याच्यासाठी पर्याय एकच की आपली संघटना मजबूत करा आणि आपली जास्तीत जास्त मेंबर कशी निवडून येण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या भविष्यामध्ये ह्या गोष्टीला सामोरे जायला लागणार. खरं तर आता सातारा सांगली विधान परिषदेचा माहोल सुरू आहे आणि त्या अनुषंगाने एक रणनीती आखण्याचा पण प्रयत्न चालू आहे. तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात, मात्र या बैठका ज्या होत आहेत यामध्ये नुकतंच पालकमंत्र्यांना विचारण्यात आलं तर ते म्हणाले की विचारलं नाही तर कुठल्या गाडीत बसू, अशी त्यांनी एक टिप्पणी केली.
तुम्ही देखील काय सांगताय जिल्हा प्रमुख म्हणून? नाही, आम्ही पालकमंत्र्यांच्या मताशी मी संमत आहे. पालकमंत्री म्हणून ते आमचे मंत्री आहेत, ते आमचे आमदार पण आहेत आणि ते आमचे शिवसेनेचे नेते पण आहेत. अशी त्यांच्याकडे 3 पद आहेत. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय, जो ते निर्णय घेतले त्या निर्णयाची पाठराखण करणार. कारण आमच्या पक्षाचा तो पद्धत किंवा ते आमच्या पक्षाची एक पहिल्यापासून दिलेली हीच आहे की नाही, वरिष्ठानं जो निर्णय घेतला त्याच्याशी राहायचं, त्याचा फायदा तोटा बघायचा नाही. त्यांनी निर्णय घेतला, त्यांना माहिती आहे ना, बोलवलं नाही तर पालकमंत्र्यांचा आदर करणार नसतील तर आम्हाला काय पडले? आम्ही तर शिवसैनिक आहे. मग अलग लक्षात, पालकमंत्री जो काय निर्णय घेतला त्याबद्दल त्यांच्याबरोबरच आम्ही असणार, त्यात शंकाच नाही. पक्षांतर का आमचे हे विधायक पक्षांतर्गत आहेत, आमच्यातले आमच्यात आहे. ह्याचा अर्थ की दुसऱ्यांच्या आमच्या घराकडे कोणी चालून नजर ठेवायची नाही, नाहीतर आम्ही म्हणजे शिवसेना स्टाईल तुमचा नेहमीचा जो हो. विषय असतो. खरं सांगा की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची साताऱ्यामध्ये पहिली सभा जी झाली गांधी मैदानावरती, त्या सभेला पण आपण होतात. खरं तर त्यावेळेस पण निलेश मोरेंचा मुद्दा तुम्ही मागाशी बोलला, त्यांनी सुद्धा त्यांची त्यांनी राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियात, म्हणजे आज हा प्रकार होता. आज तुम्ही बोलताय, रणजित दादा बोलतायत, काय नेमकं या सगळ्यातनं म्हणजे शिवसैनिकांची जी त्यांच्या मनामध्ये ज्या या गोष्टी आहेत की ज्या जुन्या तुमच्या शिवसेनेमध्ये झालं की ज्याच्यामुळं बंड पुकारण्याची वेळ आली, त्याची ठिणगी चंद्रकांत दादांच्या माध्यमातून ही आहे असं समजायचं का सातारकर? नाही, बंड वगैरे काय नाही. आम्ही पक्षाचे शिवसैनिक आहे, पक्षाबरोबर राहणार, यात काही मात्र शंका नाही. परंतु एखादी व्यक्ती केंद्रित राजकारण शिवसेनेमध्ये करण्याचा प्रयत्न करते, जे आमचे संपर्क प्रमुख आहेत, ते मला चालणार नाही. आणि एवढीच खतखत आहे. बाकी शिवसैनिक आम्ही एक आहे. आणि असं काय नाही की आम्ही त्यांना वेगळं ठेवलं, वेगळं नाही. त्यांनी सुधारणा करावी हीच आमची अपेक्षा आहे. तुमची जागा तुम्ही निर्माण करायची असते. मी शिवसैनिकांच्या प्रत्येकाच्या मनात माझी जागा आहे, प्रत्येक शिवसैनिकांच्या. चंद्रकांत जाधव ही आदरानं नाव घेतलं जातं शिवसैनिकांच्या मध्ये, तर एखादा दुसरा अपवाद असू शकतो. पण दादा, हे मुलाखतीचं एक राजकारण तुमच्या भोवती केल्या जात आहे असं तुम्हाला त्याच्यामध्ये शंका निर्माण झाली आहे का? नाही, मला असं वाटत नाही. कदाचित ते संपर्क प्रमुखांच्या लक्षात आलं नसावं की आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामुळे होऊ शकतं. बघू, काय जर समोर चर्चा होतील तेव्हा ते सगळं ओपन होईल, उघड होईल सगळं काय असेल ते. शेवट कसं असतंय, हे जर बाहेर आलंय तर त्याच्यावर त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागेल. जुन्या शिवसैनिकांना तुम्हाला हाकलता येणार नाही. त्यांना तुम्हाला सामावून घेऊनच काम करायला, नवी जुनी मिक्स करून तुम्हाला काम करून घ्यावं लागेल. खरं तर पक्ष संघटना वाढवताना कार्यकर्ते महत्त्वाचे असतात, त्याच्या अनुषंगाने आपल्याला बरेचसे निर्णय धोरणात्मक घ्यावे लागतात. पण ह्या धोरणात्मक निर्णयांमध्ये चंद्रकांत दादा जाधव यांचं एक कायमच वरचष्मा राहिलेला आहे. वेळोवेळी विविध ठिकाणी आपण ते पाहिलेलं आहे. या होत असलेल्या सगळ्या एकूणच ह्याच्यामध्ये तुम्ही जाता काय सांगाल की नेमकं आता तुमचं म्हणणं हे सर्व आपले प्रेक्षक पाहतायत, सातारकर पाहतायत, तमाम शिवसैनिक पाहतायत? माझं मत हेच आहे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेनेची रचना केलेली आहे त्याला कोणी फटा देता कामा नये. बाळासाहेबांनी काय केले पूर्वीपासून, एका जिल्हाप्रमुख एकाला बोलवून त्याला नाम वाढला आणि त्याला जिल्हाप्रमुख डिक्लेअर केला. नाम ओढण्याची पद्धत होती मागची. तो जिल्हाप्रमुख डिक्लेअर केला जायचा किंवा तो सांगितला जायचा, सामनामध्ये नाव यायचं. तो जिल्हाप्रमुख झाला की त्याला पूर्ण स्वातंत्र्य, जिल्ह्यात त्यांनी यायचं आणि त्याला जे पाहिजेत ते पदाधिकाऱ्याची त्यांनी लिस्ट करायची, जे त्याला पाहिजे. उपजिल्हा प्रमुख कोण पाहिजे, तालुका प्रमुख कोण पाहिजे, शहर प्रमुख कोण पाहिजे, ह्या सगळ्यांची लिस्ट घेऊन तो तिथं जाणार. मग तिथून परत दुसरे 8 दिवसात 4 दिवसात ही लिस्ट झाल्यानंतर परत ते डिक्लेरेशन व्हायचं आणि त्या बॉडीच्या माध्यमातून ते काम करून घ्यायची जबाबदारी जिल्हा प्रमुखाची असायची. ही सिस्टीम चाललीच पाहिजे. तुम्ही खाली 2री 3री द्याल आणि जिल्हा प्रमुखाला काम करा म्हणाल, होणारच नाही ना. कसं होईल? पक्षाची जी मेन ढाचा आहे, जसं मंदिराचा मेन ढाचा कधी हलवला जात नाही, तसं तुम्ही ते हलवू नका ना. तुम्हाला काय, शिवसेना हे सुद्धा एक मंदिरच आहे, तुम्ही ते हलवू नका. तुम्हाला जे करायचे त्याच्यावर मोठी इमारत उभी करा, पण मेन ढाचा हलवू नका. त्याच्यामुळं जगातली सगळ्यात वेगळी आणि आगळी संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं.
जगातली मी म्हणतोय, भारतातली आणि महाराष्ट्रातली सांगत नाही. आणि ते ठेवा ना अबाधित तुम्ही, ते का तुम्ही घालवताय? ह्या मताशी मी सहमत आहे आणि हे मत माझं आहे आणि ह्या मतावर त्यांनी विचार करावा आणि काम करावं. आता नेमकं मुलाखती किती तारखेला होणार आहेत आणि काय कशा पद्धतीनं वातावरण तयार झालेलं आहे? नाही, मला मुलाखतीचा निरोपच नाही आहे. मी फक्त बॅनर बघितल्यानंतर प्रतिक्रिया दिली. माझं नाव नव्हतं, मला कुठला निरोप नव्हता म्हणून मला आजही निरोप नाही आहे. मला आजही कुणी बोलवलं नाही. माझा विरोध कायम आहे. मी मुलाखतीला कोणाच्या समोर जाऊन लाईनमध्ये उभं राहणार नाही. माझ्या पक्षाच्या मुख्य नेत्याने बोलवून द्या, माझ्या पालकमंत्र्यांनी बोलवून द्या, मला वरिष्ठ असणाऱ्यांनी बोलवून द्या. ज्यांचे प्रवेश मी केले, जे 6 महिन्यापूर्वी संघटनेला, त्यांच्यासमोर मी फाईल घेऊन मी काय केलं सांगाय काय जाऊ? आणि त्यांना काय माहिती 30 वर्षापूर्वी शिवसेनेत तिथं कोण होतं? आम्ही कोणाची भांडणं केलं त्यांना सांगून चालणार आहे का? अरे पक्षाचा जिल्हा प्रमुख चुकीचा वागला तर त्याच्याशी आम्ही पंगा घेणारी माणसं आहे. आणि हे सगळ्या सातारा जिल्ह्याला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे विषय. सातारा जिल्ह्यामध्ये झालेला हा विषय माझा. हे काय वेगळं नाही ना. खरंच हे होते चंद्रकांत दादा. खरं तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना खरं तर निष्ठावंतांचा कस कशा पद्धतीनं लागत असतो, त्यांच्या कामाची पोचपावती ही तमाम शिवसैनिकांनी वेळोवेळी आंदोलनातून पाहिली. आज वरिष्ठांच्याकडे जरी त्यांचं म्हणणं पोचलेलं असलं तरी नेमकी निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. खरं तर ज्या जुन्या घटना घडल्या, ज्या जुन्या गोष्टींमुळं शिवसैनिकाला विचारत न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये कारण नसताना दुफळी निर्माण झाली आणि हाच कुठंतरी बंडाचा एक ठिणगी किंवा त्याच्यानंतर वनवाद सुद्धा पेटू शकतो. ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आज शिवसैनिकांना जपण्याचं काम, शिवसेना वाढवण्याचं काम करणारी ही मंडळी आहेत. आणि नेमकं काय त्यांच्या मनात चाललंय किंवा काय त्यांच्या एकूणच होत असलेल्या घटना घडामोडींच्या अनुषंगानं गुरुच्या गप्पांमध्ये आज दादांशी बोलण्याचं खरं तर हे निमित्त होतं. आज त्यांनी आपल्याला वेळ दिलात, आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल चंद्रकांत दादा साहेब आपलं मनापासून आभार. धन्यवाद.